गेल्या 6 महिन्यामध्ये शिलेगाव पोलीस ठाण्यात एकूण किमान 25 महिला आणि मुली बेपत्ता झाल्या, मिसिंग झाल्या होत्या. 55 मुली. तर त्यामध्ये सोशल मीडियाचा जो अतिवापर असं काही नागरिकांचं म्हणणं आहे, सोशल मीडियाच्या अतिरिक्त वापरामुळे या मुली पसार झाल्या. त्याबद्दल काय सांगाल? मी पोलीस ठाणे शिल्लेगावचा प्रभारी अधिकारी म्हणून सांगतो की आतापर्यंत आपल्याकडे आजच्या तारखेपर्यंत 55 महिला मुली आपल्या हद्दीतून गेलेल्या आहेत, मिसिंग झालेल्या आहेत किंवा घरातून निघून गेलेल्या आहेत. त्याच्यापैकी आपण 53 मुली महिला परत आणलेल्या आहेत. 2 मुली येणे बाकी आहे, 1-2 दिवसात ते येतील. मात्र हा खरंच खूप विचाराचा किंवा विचार करण्याजोगा मुद्दा आहे की आजच्या काळात एवढं घरातून निघून जाण्याचं प्रमाण का वाढलं. तर याच ठिकाणी कुठंतरी कुटुंब प्रमुखाचं घरावर असलेलं लक्ष कमी होतं आणि मोबाईलचा ज्या पद्धतीने वापर व्हायला पाहिजे तर वापर न होता त्याचा दुरुपयोग होतो. सोशल मीडियामध्ये इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, याच्यावरून ओळख होणं, राज्यातील, जिल्ह्यातील, परराज्यातील किंवा अन्य व्यक्तीशी ओळख होणं आणि त्याच्या सांगण्यावरून घर सोडून जाणं, हे प्रकार जास्तीत जास्त वाढलेले आहेत. त्यासाठी माझं शिल्लेगाव हद्दीतील सर्व पालकांना, सर्व कुटुंब प्रमुखांना आवाहन आहे, विनंती आहे की तुम्ही जेवढं बाहेर कुटुंब पोषण्यासाठी लक्ष देताय तेवढं कुटुंबावर पण लक्ष द्या. घरातील मुलं आपले, मुली आपल्या काय करतायत, त्यांच्याकडे बॅलन्स कुठून येतो, सोशल मीडियावरती काय चॅटिंग करतायत, कुणाशी बोलतायत, त्यांचे मित्रमैत्रिणी कोण आहेत, शाळेत व्यवस्थित चक्कर मारून शिक्षकांशी त्यांच्या कुणाबरोबर फिरतोय काय आहे याच्याबद्दल थोडीशी माहिती असणं पालकांना खूप गरजेचं झालेलं आहे, जेणेकरून हे प्रकार थांबतील. कारण की मुलं मुली वयात येण्याच्या अगोदरच शाळेतून निघून जात आहेत, पळून जात आहेत, त्यांच्यावर ते चुकीचे संस्कार होत आहेत. हे सर्व सोशल मीडिया त्याला जास्तीत जास्त कारणीभूत आहे असं जाणवत आहे.